दिल्ली येथे पंजाब हरियाणा येथील शेतकऱ्यांच्या होत असलेल्या आंदोलनाला प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने पाठिंबा देण्यासाठी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या आदेशाने गुरुकुंज मोझरी येथून दिल्लीकरता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसोबत दिल्लीकरता रवाना झाले आहे। या दरम्यान गुरुकुंज मोझरी येथे मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचा जनसागर उसळला, त्यामुळे काही वेळाकरता चक्काजाम झाला होता। आम्ही फक्त आंदोलन करतावेळी रुग्णवाहिकेला रस्ता देऊ असे राज्यमंत्री बच्चू कडू यांनी सांगितले। आपण खाली जाऊ प्रहारचे कार्यकर्ते उपस्थित आहेत आणि यापुढे दिल्ली येथे होत असलेल्या शेतकरी बिलाविरोधात प्रहार जनशक्ती पक्ष सुद्धा मैदानामध्ये उतरलेली आहे। आपल्या सोबत आहे महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री मान्य बच्चू कडू यांची प्रतिक्रिया। हो, आपण इथून दिल्लीसाठी रवाना होणार आहे, आपली यापुढे रणनीती काय आहे? आम्ही आता इथून दिल्लीला जाणार, MP लागणार आहे, MP नंतर UP लागेल। दोन्ही मुख्यमंत्र्यांच्या घरावर घेराव टाकू, त्यांना सुद्धा निवेदन देऊ आणि तिथून सरळ थेट दिल्लीला आम्ही जाणार। हो, पण आता इथून ज्यावेळेला आपण सुरुवात करू प्रत्येक राज्याची आपल्याला सरकार इथे अडवणार आहे, कारण आपण शेतकऱ्यांच्या विरोधात दिल्याचा विरोध करत आहोत। तर याबद्दल त्या जे काय असेल त्या पद्धतीनं नवीन नीती आज छत्रपती शिवाजी महाराजांचा गनिमा कावा घेऊन आम्ही ही समोरचं आंदोलन दिल्लीपर्यंत गाठणार आहोत। प्रश्न महत्त्वाचा आहे का ज्या पंजाब आणि हरियाणाच्या शेतकऱ्यांना ज्या देशातल्या शेतकऱ्यांसाठी आवाज उतरला आहे तो आवाज बुलंद झाला पाहिजे, त्यांचं समर्थन वाढलं पाहिजे, कारण तो प्रश्न शेतकऱ्याच्या 62 कोटी देशातल्या शेतकऱ्याचा प्रश्न आहे, त्याच्या आत्महत्येचा प्रश्न आहे, त्याच्या जीवनाचा प्रश्न आहे आणि म्हणून त्याच्यासाठी समर्थनाचं आम्ही ही रॅली काढतो। पण मोदी सरकार म्हणताय की आम्ही शेवटपर्यंत अच्छे दिन लाएंगे याबद्दल आपली कम से कम अच्छे दिन नाही आलं तरी चालन, बुरे दिन येऊ देऊ नका म्हणून। तर हे होते आपल्यासोबत महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री बच्चू। शेतकरी बांधवांसोबत दिल्लीला जाऊन तीव्र आंदोलन करणार असल्याचे यावेळी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी सांगितले। सोबतच दुचाकी चालवत राज्यमंत्री बच्चू कडू महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील आलेल्या शेतकऱ्यांसोबत दिल्लीकरता रवाना झाले आहे। उमेश चव्हाण, विदर्भ न्यूज, तिवसा।